होळी पौर्णिमा, भद्रा, चंद्रग्रहण एकाच दिवशी. काय करावे, काय करू नये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. नमस्कार मैत्रिणींनो, यंदा एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. होळी पौर्णिमा, भद्रा काल आणि चंद्रग्रहण हे तिन्ही एकाच दिवशी येत असतील तर काय करावं आणि काय टाळावं? होळी जाळावी का थांबवावी? ग्रहणात काय नियम पाळायचे? आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. होळी पौर्णिमेचे महत्त्व. होळी म्हणजे फक्त रंगांचा सण नाही, तो आहे वाईटावर चांगल्याचा विजय. होळी हा सण फक्त भक्त प्रल्हाद आणि होलिका यांच्या कथेशी जोडलेला आहे. भक्ती, श्रद्धा आणि सत्य यांचा विजय दर्शवणारा दिवस म्हणजे होळी. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण तेजाने असतो. मन, भावना आणि मानसिक स्थितीवर चंद्राचा प्रभाव असतो. तर मग भद्रा म्हणजे काय? भद्रा हा कालखंड अशुभ मानला जातो. भद्रा असताना शुभ कार्य टाळावे असे शास्त्र सांगते. होळी जाळताना भद्रा नसावी असे अनेक पंडित सांगतात. जर भद्रा रात्री असेल तर भद्रा संपल्यानंतरच होळी दहन करावे. तिसरं म्हणजे चंद्रग्रहणाचे महत्त्व. चंद्रग्रहण हा खगोलीय प्रकार आहे. धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहण काळात मंत्र जाप आणि ध्यान अत्यंत प्रभावी मानले जाते. ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न सेवन करावे. ग्रहण काळात अन्न, झोप टाळावी. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. तिन्ही योग एकत्र आले तर काय करावं असा प्रश्न तुम्हाला पडलेलाच असेल. तर मग ऐका. जर होळी, भद्रा, चंद्रग्रहण एकाच दिवशी असतील तर भद्रा काळ टाळून होळी दहन करावे. ग्रहण काळात जप तप करावे. शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. घरामध्ये शांतता ठेवावी आणि ग्रहण संपल्यानंतर स्नान करावे. घर स्वच्छ करावे. गंगाजल शिंपडावे. देवपूजा करावी. तर होळीच्या दिवशी काय करू नये? ग्रहण काळामध्ये काय करू नये? ग्रहण काळात अन्न शिजवू नये. भांडण करू नये. नकारात्मक बोलू नये. झोप घेऊ नये. शिवीगाळ टाळावी. हा दिवस संयम आणि साधनेचा आहे. तर विशेष उपाय काय करायचा? ओम नमः शिवाय जप करा. महामृत्युंजय जप. दान धर्म. गरिबांना अन्नदान करा. वस्त्रदान करा. शिवा यांची उपासना या दिवशी विशेष फलदायी मानली जाते. लक्षात ठेवा, भीती अजिबात बाळगायची नाही. ज्ञान ठेवा. नियम पाळा. गर्भवती महिलांनी ग्रहणमध्ये पुस्तके वाचा. देवाचे पठण करा. नामस्मरण करा आणि होळीचा आनंद घ्या. ग्रहण काळात साधना करा. भद्रा टाळून शुभ कार्य करा. श्रद्धा, संयम आणि योग्य माहिती यामुळे कोणताही दोष लागतच नाही. त्यामुळे काळजी घ्या. भद्रा काळ, होळी आणि चंद्रग्रहण हे एकाच दिवशी आलेले आहेत. त्यामुळे जे ते कोणीही स्वतःच्या समजा पंडितांना विचारून या दिवशी काय आहे काय नाही ते तर विचारतीलच, पण जे मी काय सांगितलं आहे तो भद्रा काळ टाळून होळी करा. आणि ग्रहणामध्ये गर्भवती महिलांनी खास म्हणजे विशेषतः काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओमध्ये उपयुक्त माहिती वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर व्हिडिओला हाईपसुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.